मग पुढं काय होतं? आणि मग ते लेटर कामिनीनं रिशाला दावलं आणि रिशानं मला दावलं आणि लय ओरडलं माझ्यावर. आणि तुम्ही पण मग धुलाई केली माझी नेहमी सारखी. अरे म्हणजे रिंगाण पूर्ण झालं म्हण की. हा म्हणजे तुझ्यापासूनच सुरू होऊन तुझ्यापर्यंत येऊन संपलं. बघू जरा त्या पत्रात काय लिहलंय जरा दाखवू. हा मी का खुळा वाटलो होय तुम्हाला? ते लेटर जपून ठेवाया. जसं सापडलं जाऊनच टाकलं मी. उगा अजून कोणाच्या हातात पडलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. नकोच ते. सुम्या त्या कृष्णकांचं कोड काही उमलं ना बघ. हा का मला पण तेच खटकते. मी काय म्हणतो, तुम्ही कृष्णकांत साहेबांना विचारून बघा ना. मला काय वाटतं माहितीये का, नीतूची आई म्हणजे निलिमा काकू, कृष्णकांत साहेब यांच्यात काहीतरी झिंगाट आहे. कसले शब्द वापरतो रे प्रेमासाठी? प्रेम म्हणजे पुढे बोल. हा मला काय वाटतं माहितीये का काका, यांच्यात काहीतरी आहे, नाहीतर आधीच काहीतरी असत. आपल्याला कळलं पाहिजे ना ते. नाही खरंय, काहीतरी असणार एवढं मात्र खरं. कृष्णकांनी एक डाव सांगितलेलं आठवतंय मला. जुनी आठवण, भळभळती जखम. ती एक माझी दर्दभरी कहाणी. अहो मग सांगा की. जाऊ दे. अहो माझी जखम आहे ना ती भळभळायला लागते. जिन्यात पाय घसरलेला दिसतोय. काका येतो मी. ये गुबडा, एवढ्या रात्री कुठे चालला रे? ते बी गिटार घेऊन. अहो काका इथंच चाललोय कट्ट्यावर. रिशानं बोलवलंय गिटार घेऊन. काका तुम्ही जरा ते कृष्णकांत साहेबांचा विचार करा. कृष्णकांड काय आहे शोधायच पाहिजे. निलिमा, नीतूच्या लग्नाची घाई मी समजू शकतो, पण तू तिला तिच्या कामामध्ये डिस्टर्ब का करतेस? मी कुठे डिस्टर्ब केलं? मी सहज कॉफी घेऊन गेले होते आणि जाता जाता आठवण करून दिली. काय गरज होती? सांग ना, काय गरज होती? आणि तू सहज काय कॉफी घेऊन गेलेली नव्हतीस. तुला तिच्याशी बोलायचं होतं. निलिमा, आपण कुठे काय केव्हा कधी कुणाशी बोलतो आहोत ना, हे अजूनही तुला समजत नाहीये का? तुम्हाला ना माझं बोलणं नेहमीच खटकतं, पण त्यामागची काळजी मात्र दिसत नाही. सतत सतत मला घालून पाडून बोलायचं. कोण? मी तुला घालून पाडून बोलत असतो सतत? मी विचारा नाग्याला. आता त्याला आठवणार नाही, पण मंजू मावशीच्या दिराच्या मुलाच्या मुंजीत तुम्ही असाच माझा अपमान केला होता. तू काय चाललंय तुझं? रात्री 1-1 वाजेपर्यंत त्या कट्ट्यावर बसून धिंगाणे घालतेस तू. शोभतं का तुला हे? आई ती काय रोज जाते का पार्टी करायला? अगं केतू आला इतक्या महिन्यानंतर. ऋषी, सुम्या, केतू सगळे जमले होते. त्यांनी मला बोलवलं म्हणून गेले होते मी. दॅट्स इट. मला माहितीये ते काय करत होते. दारू पित होते. बाबा निलिमा, अगं पॉलिसी तुम्ही गप्प बसा. तुझं काय का बाबा बाबा? हा, दारू पित होते ते. ते पीत होते ना. मला कशाला लेक्चर देतेस तू उगाच? पण एनिवे, मी तिकडे फक्त त्यांना कंपनी द्यायला गेले होते आणि छान गाणी एन्जॉय केली मी. तुला सांगते, एकदम मेहफिल असल्यासारखा फील येत होता. भारी. आणि बाबा, यू वोंट बिलीव्ह, अचानक प्लॅन करून सुद्धा इतका हॅपनिंग प्लॅन झाला. नीतू, या पुढे या सगळ्या आउट ऑफ इट प्लीज. ऐक नीतू, 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 अगं सगळं टाकून गेली पोरगी. पार्टी कुठली पॉलिसी? मला ना काही कळतच नाहीये. काय चाललंय या मुलांचं? निलिमा, तू टेन्शन का घेतेस? टेन्शन घेण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये. सगळी चांगली मुलं आहेत ही.
केतनला आपण आज ओळखतो का? इतकी वर्ष आपण त्याला ओळखतो. सुम्या, ऋषी ऑलमोस्ट रोज आपल्या घरी येते. आता केली असेल पार्टी, केली असेल मजा, पण ही सगळी जबाबदारीने वागणारी पोरं आहेत. राहिला प्रश्न नीतूचा, तर ती काही फार लांब गेली नव्हती, हाकेच्या अंतरावर तर होती. तुझं काहीतरी असं महाग त्यांचं हे वय आहे. लेट देम एन्जॉय. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. तू ना एक काम कर, हा गरम चहा घे आणि थंड हो. निलिमा ही नाही बाबा, ही तर बरं. मला थोडासा चहा हवाय. मिळणार नाही. मिस्टर तिळगुळकर, तब्येत ठीक नाही आहे का तुमची? नाही म्हणजे एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? येस मॅम. काल रात्री जागरण झालं होतं त्यामुळे मी असा दिसतोय. मॅम फाईन. यू शुअर? येस मॅम. नाही म्हणजे खरंच बरं वाटत नसेल ना तर यू कॅन टेक अ लीव्ह. घरी जाऊन आराम करू शकता तुम्ही. नो मॅम, आय एम फाईन. मॅम तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. हो, मला खूप महत्वाचं तुमच्याशी बोलायचं होतं. मिस्टर तिळगुळकर, मी बाबांशी त्यांच्या सेकंड मॅरेज बद्दल बोलले. अँड आय थिंक दॅट्स इम्पॉसिबल नाउ. इम्पॉसिबल काय मॅम? कारण बाबांच्या त्या मैत्रिणीचं लग्न झालंय अँड शी इज डुईंग प्रिटी गुड. हो मॅम, तरी आपण तिच्याशी एकदा बोलू शकतो का? म्हणजे ती कोण आहे, कुठे राहते, एटसेट्रा एटसेट्रा. नॉट पॉसिबल, बिकॉज मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाहीये आणि या परिस्थितीत बाबांना त्यांच्याबद्दल काही विचारण्याची माझ्यात तरी डेअरिंग नाही. मॅम इफ यू डोंट माइंड मी सरांशी बोलू? नो नो नको. आय मीन या सगळ्या गोष्टींवरती तुमच्याशी बोलायला बाबा खरंच खूप ऑकवर्ड फील करतील. आणि आता त्यांच्या मैत्रिणीचं लग्न झालंय म्हटल्यावरती विषयच संपला. आय विश मी मदत करू शकलो असतो. खरं सांगू का, मला ना बाबांचं आता खूपच टेन्शन यायला लागलं. आय मीन आधीच ते इतके एकटे होते आणि त्यात आता या सगळ्या जुन्या आठवणी. तुम्हाला सांगते ते ना, जेवणाचं औषधाचं कसलंच भान नसतं त्यांना. आणि कितीतरी वेळा मी मागे लागते ना म्हणून ते ब्रेकफास्ट. आय एम सॉरी. नाही म्हणजे तुम्ही जागरणामुळे इतके दमले आहात आणि त्यात मी तुम्हाला बोर करते. आय एम सॉरी. मॅम मी असं कधी म्हटलं? मी ऐकतोय, तुम्ही बोला प्लीज. नाही नको, नंतर कधीतरी सांगेन. आणि तसंही माझी प्रत्येक गोष्ट हक्काने ऐकायला अजून होकार कुठे दिलाय तुम्ही? अगं आई, ते कोल्हापुरी ध्यान वाटतं तितकं साधं नाहीये. आता काय केलं ते सुम्याने? अगं त्या पल्लवी सोबतच्या मीटिंग झाली फार वाढल्यात त्याच्या. अगं माझ्याकडे प्रूफ आहे ना. त्या दोघांना मी एकत्र बघितलं. अगं दोघं एकमेकाला कितीतरी वेळा आय लव्ह यू म्हणत होते. तुझ्या समोर? माझ्या समोर कसे म्हणतील? मी दुरून दुर्बिणीतून बघत होतो. अगं त्यांच्या लिप रिडिंग वरून अंदाज घेत होतो. लिप काय, समज काय? अरे तू स्वतःला शास्त्रज्ञ म्हणवतोस ना, मग हे असले धंदे कशाला करतोस ना गया? हे बघ, तुझा जर वेळ जात नसेल ना, ते काम कर. ठीक आहे, भाजी निवड. आई आज एक 2-3 असाइनमेंट्स आहेत मला. येऊ मी? नमस्कार काकू. नीतू कुठे आहे? नीतूला जरा भेटायचंय. म्हणजे मला माहिती आहे, मला कळलंय की तुला नीतू फार आवडते. सो अशा गोष्टी जास्ती वेळ वेटिंग नाही ठेवायच्या. आणि लवकरात लवकर प्रपोज कर तिला. हे पण तुला माहित आहे ना की तिचं प्रेम आभासवर आहे. अरे मला माहिती आहे, म्हणूनच मी सांगतो की तू आभास म्हणून जे रेडिओवरती बोलतोस ना, तेच ऋषी म्हणून प्रत्यक्षात बोल.